विद्यार्थ्यांनो, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 9वी इंग्रजी सेकंड टर्म मधील ज्या तुमच्या टेक्स्ट बुक मधील कविता आहेत त्या कवितेचं ॲप्रिसिएशन समजून सांगणार आहे। यामध्ये एकूण तुम्हाला सेकंड टर्मच्या 4 कविता आहेत। पहिली कविता आहे कोरोमंडल फिशर्स, दुसरी आहे टू अ बटरफ्लाय, तिसरी आहे व्हॉट इज सक्सेस आणि चौथी आहे सिल्वर। आता ह्या ज्या कविता आहेत त्या कवितेचं आपण ॲप्रिसिएशन इथे पाहणार आहोत। तुम्हाला ॲप्रिसिएशन तुमच्या ॲक्टिव्हिटी शीट मध्ये 5 गुणांसाठी येतं आणि जे पॉइंट्स दिलेले असतात त्या पॉइंट्सच्या आधाराने तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायचं असतं। त्यामध्ये टायटल, पोएट, रायमिंग स्कीम, फिगर ऑफ स्पीच आणि थीम किंवा सेंट्रल आयडिया हे पॉइंट्स तुमच्या क्वेश्चन पेपर मध्ये दिलेले असतात। टायटल म्हणजे कवितेचे शीर्षक, पोएट म्हणजे कवितेचे कवी, रायमिंग स्कीम म्हणजे कोणती रायमिंग स्कीम तिथे वापरलेली आहे, यमक कोणतं जुळवलेलं आहे तिथे, फिगर ऑफ स्पीच अलंकाराचं नाव लिहायचे आणि सेंट्रल आयडिया म्हणजे मध्यवर्ती कल्पना लिहायची। आता याचे कसे गुण दिलेले आहेत तर टायटलला अर्धा गुण आहे, पोएटचं नाव लिहिलं की अर्धा गुण त्याला, रायमिंग स्कीम लिहिलीत की तुम्हाला 1 गुण, फिगर ऑफ स्पीचला 1 गुण आणि तुम्ही मध्यवर्ती कल्पना लिहिलीत की त्याला 2 गुण, असे टोटल तुमचे 5 गुण आहेत। आपण पहिली कविता बघणार आहोत। सेकंड टर्म मधल्या ह्या कविता आहेत। कवितेचं नाव आहे कोरोमंडल फिशर्स, पोएट आहेत सरोजिनी नायडू, राइम स्कीम वापरलेली आहे AABB, फिगर ऑफ स्पीच आहे मेटाफर। मेटाफर म्हणजे काय तर 2 गोष्टींची तुलना केलेली असते परंतु त्या ओळीमध्ये ॲज किंवा लाईक, ॲज असे शब्द वापरलेले नसतात। In the expression she is our mother, she is compared to mother implicitly without using as or like, म्हणजे she is our mother हे उदाहरण आहे। यामध्ये समुद्राला स्वतःची आई मानलेली आहे आणि म्हणून इथे समुद्र आणि आईमध्ये तुलना केलेली आहे परंतु त्या तुलनेमध्ये त्यांनी ॲज आणि लाईक असे शब्द वापरलेले नाहीत, म्हणून इथे मेटाफर ही फिगर ऑफ स्पीच आहे। सेंट्रल आयडिया बघा, मध्यवर्ती कल्पना। द पोएम इज अबाउट फिशरमेन्स लाईफ ऑफ कोरोमंडल कोस्ट। ही जी कविता आहे ती कविता कोरोमंडल किनाऱ्यावरील, जो किनारा भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती आहे तो जो किनारा आहे त्याचं नाव कोरोमंडल आहे आणि या किनाऱ्यावरती जे कोळी बांधव आहे त्यांचं जे जीवन आहे त्याबद्दल ही कविता आहे। The poem Coromandel Fishers praises the fishermen for their hard work and bravery. म्हणजे ही जी कविता आहे कोरोमंडल फिशर ही कविता काय करते, स्तुती करते, प्रेजेस। कोणाची स्तुती करते तर जे कोळी बांधव आहेत त्यांचं जी मेहनत आहे, खूप कष्ट करण्याची वृत्ती आहे त्याचं आणि त्यांच्या शौर्याचं इथे प्रशंसा करते। इट शोज देअर स्ट्रॉंग बॉन्ड विथ द सी अँड देअर लव्ह फॉर फ्रीडम। म्हणजे ही जी कविता आहे ती कविता त्यांचं समुद्राशी असलेलं जे मजबूत नातं आहे, बंधन आहे ते आणि त्यांचं स्वातंत्र्यावरील जे प्रेम आहे ते दर्शवते। आता तुमच्या मदतीसाठी मी इथे ट्रान्सलेशन दिलेलं आहे ते तुम्ही बघू शकता। बघा मी वाचून दाखवते। ही कविता कोरोमंडल किनाऱ्यावरील मच्छीमारांच्या जीवनाबद्दल आहे। कोरोमंडल फिशर्स ही कविता मच्छीमारांच्या कठोर परिश्रम आणि शौर्याबद्दल प्रशंसा करते। ही कविता समुद्राशी असलेले त्यांचे मजबूत बंधन आणि स्वातंत्र्यावरील त्यांचे प्रेम दर्शवते। या ठिकाणी ती म्हणजे इथे कविता आहे, एवढंच लक्षात ठेवा। अशा प्रकारे आपण या कवितेचं इथे ॲप्रिसिएशन पाहिलेलं आहे। त्यानंतरची जी कविता आहे ती आहे टू अ बटरफ्लाय। शीर्षक आहे टू अ बटरफ्लाय, कवीचं नाव आहे विल्यम वर्ड्सवर्थ। नंतर राइम स्कीम जी आहे ती या कवितेमध्ये मी स्टँजा वाईज दिलेली आहे, कारण जे समजा तुमच्या कवितेमध्ये 4 स्टँजा आहेत आणि 4ही स्टँजाला 4 ओळी आणि AABB अशी रायमिंग स्कीम म्हणजे सारखी रायमिंग स्कीम जर 4ही स्टँजाला असेल
तर अशा वेळेस आपण रायमिंग स्कीम टोटल लिहितो की रायमिंग स्कीम ऑफ द पोएम इज AABB. पण जर स्टॅन्झा वाईज वेगवेगळी रायमिंग स्कीम असेल तर मात्र तुम्हाला रायमिंग स्कीम लिहित असताना ती रायमिंग स्कीम स्टॅन्झा वाईज लिहिणं महत्वाचं आहे. त्यात तसेच लिहायला पाहिजे. म्हणून इथे मी स्टॅन्झा 1 कुठली रायमिंग स्कीम आहे AABB CBCCB आणि स्टॅन्झा 2 AABB CACCA अशी रायमिंग स्कीम आहे. फिगर ऑफ स्पीच इन्व्हर्जन. इन्व्हर्जन म्हणजे काय तर कवितेचे रायमिंग स्कीम येण्यासाठी, कवितेला परिणामकारक होण्यासाठी किंवा आणखीन एखाद्या वेगळ्या करण्यासाठी कवितेच्या जी ओळी आहेत त्या ओळीच्या शब्दांची रचना बदललेली असते, ऑर्डर बदललेली असते आणि त्यामुळे त्याला इन्व्हर्जन म्हणतात. आता इथे बघा, स्टे इनसाइड अ लिटिल लॉंगर ही जी ओळ आहे त्याच्यामध्ये काय सांगितलंय, द नॉर्मल वर्ड ऑर्डर इज चेंज टू एम्फसाइज अ पॉइंट ऑर फॉर अ पोएटिक इफेक्ट. म्हणजे कविता परिणामकारक व्हावी म्हणून त्यांनी आपली जी वाक्याची स्ट्रक्चर आहे ते बदलले आहे. सेंट्रल आयडिया बघा, मध्यवर्ती कल्पना. द पोएम टू अ बटरफ्लाय इज अबाउट द ब्युटी ऑफ बटरफ्लाय अँड हॅपी मेमरीज इट ब्रिंग्स. म्हणजे ही जी कविता आहे टू अ बटरफ्लाय, ही कविता काय करते, ही कविता फुलपाखराच्या सौंदर्याबद्दल आहे आणि त्यातून ज्या आनंदी आठवणी आहेत, मेमरीज, हॅपी मेमरीज, त्या आनंदी आठवणीबद्दल आहे. द पोएट फील्स जॉय वॉचिंग द बटरफ्लाय अँड रिमेंबर्स हिज चाइल्डहुड डेज. इथे कवीला खूप फुलपाखराला पाहिल्यानंतर तो जो अनुभवतो आनंद त्याचं आणि बालपणीचे जे दिवस त्याला आठवतात त्याचं इथे त्यांनी वर्णन केलेलं आहे. म्हणजे कवीला फुलपाखरू पाहताना जो तो आनंद अनुभवतो आणि त्याला जे बालपणीचे दिवस आठवतात ते इथे सांगितलेले आहेत. आता तुमच्या मदतीसाठी या मध्यवर्ती कल्पनेचं ट्रान्सलेशन तुम्हाला मी इथे सांगणार आहे. बघा, आता इथे ही कविता फुलपाखराच्या सौंदर्याबद्दल आणि त्यातून येणाऱ्या आनंदी आठवणीबद्दल आहे. कवी फुलपाखराला पाहताना आनंद अनुभवतो आणि त्याचे बालपणीचे दिवस आठवतात, अशी ही मध्यवर्ती कल्पना आहे. त्याच्यानंतर आपण तिसरी जी पोएम आहे ती पाहणार आहोत. तिसरी पोएम आहे व्हॉट इज सक्सेस. पोएट आहेत राल्फ वाल्डो इमर्सन. राईम स्कीम आहे फ्रीवर्स. फ्रीवर्स म्हणजे काय तर या कवितेमध्ये रायमिंग स्कीमच वापरली नाहीये आणि म्हणून त्याला आपण फ्रीवर्स, त्यालाच मराठीमध्ये आपण मुक्त छंद म्हणतो. आता या कवितेमध्ये फिगर ऑफ स्पीच कोणती आहे, इंट्रॉगेशन म्हणजे प्रश्न विचारलेले आहेत. आपल्या कवितेचंच नाव आहे व्हॉट इज सक्सेस, म्हणजेच इथे काय केलेलं आहे, प्रश्न विचारलेला आहे म्हणून मी फिगर ऑफ स्पीच इंट्रॉगेशन असं दिलेलं आहे आणि उदाहरण दिलेलं आहे. तुम्हाला आणखीन एक सांगायचं की जर तुम्ही फिगर ऑफ स्पीच लिहिताना तुम्हाला एक्सप्लेनेशन करता येत नसेल तर अगदी तुम्ही फक्त त्या फिगर ऑफ स्पीचचं नाव आणि उदाहरण लिहिलं तरी तुम्हाला फुल मार्क्स मिळणार आहेत. त्यानंतर सेंट्रल आयडिया. सेंट्रल आयडिया काय आहे, सेंट्रल आयडिया इज दॅट सक्सेस इज नॉट जस्ट अबाउट वेल्थ ऑर फेम बट अबाउट लिव्हिंग गुड लाईफ. म्हणजे या ठिकाणी मध्यवर्ती कल्पना अशी आहे की यश म्हणजे केवळ संपत्ती किंवा प्रसिद्धी मिळवणं नाही तर चांगलं जीवन जगणं म्हणजे यश. मग चांगलं जीवन जगण्यासाठी जगणं म्हणजे काय, हेल्पिंग ऑदर्स, दुसऱ्याला किंवा इतरांना मदत करणे, बीइंग काइंड, दयाळू होणे किंवा दया दाखवणे, अँड मेकिंग द वर्ल्ड बेटर प्लेस, आणि या जगाला आहे त्यापेक्षा चांगले स्थान बनवणं म्हणजेच चांगलं जीवन जगणं असं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला या सेंट्रल आयडियाचं ट्रान्सलेशन इथे मी फक्त तुमच्या मदतीसाठी दिलेलं आहे, ते आपण एकदा बघून घेऊया. बघा, मध्यवर्ती कल्पना अशी आहे की यश म्हणजे केवळ संपत्ती किंवा प्रसिद्धी नाही तर चांगले जीवन जगणे म्हणजेच इतरांना मदत करणे, दयाळू बनणे आणि जगाला चांगले स्थान बनवणे. यानंतर आपल्याला शेवटची जी पोएम आहे ती इथे पाहायची आहे. ती आपली शेवटची जी पोएम आहे ती आहे सिल्वर. टायटल काय दिलंय, सिल्वर. पोएट आहेत वॉल्टर दे ला मेर. राईम स्कीम आहे AABB आणि या कवितेमध्ये फिगर ऑफ स्पीच रिपिटेशन आहे, पुनरावृत्ती.
या कवितेमध्ये सिल्वर हा जो शब्द आहे तो बऱ्याच वेळेस रिपीट झालेला आहे, म्हणून मी इथे रिपीटेशन घेतलंय. द वर्ड सिल्वर इज रिपीटेड थ्रू आउट द पोएम. संपूर्ण कविता होईपर्यंत सिल्वर हा शब्द रिपीट झालेला आहे, म्हणून रिपीटेशन फिगर ऑफ स्पीच घेतलेली आहे. थीम सेंट्रल आयडिया. द पोएम सिल्वर इज अबाउट द ब्युटी ऑफ मूनलाइट ॲट नाईट. म्हणजे ही कविता जी आहे ती रात्रीच्या चांदण्याच्या सौंदर्याबद्दल आहे. इट डिस्क्राइब्स हाऊ द मून सिल्वर लाईट कव्हर्स एव्हरीथिंग मेकिंग द वर्ल्ड लुक क्वाईट अँड मॅजिकल. म्हणजे ही कविता कशाचं वर्णन करते? चंद्र आणि त्या चंद्राच्या प्रकाशामुळे सर्व काही जे सिल्वर झालेलं आहे, व्यापलेलं आहे, त्याचं वर्णन करते. आणि याच चंद्राच्या प्रकाशामुळे हे जे जग आहे ते खूप शांत आणि जादूचं झालेलं वाटतं, जादुई असं दिसतं, असंही त्या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. आता तुमच्या मदतीसाठी इथे ट्रान्सलेशन दिलेलं आहे. ही कविता काव्य चांदी असं नका लिहू, ही इथे चुकलेलं आहे. ही कविता रात्रीच्या चांदण्याच्या सौंदर्याबद्दल आहे. ही कविता असे वर्णन करते की चंद्र किंवा म्हणजे चंद्राचा जो प्रकाश आहे तो सगळीकडे व्यापतो आणि त्यामुळे हे जग शांत आणि जादुई दिसते. याच्यामध्ये थोडंसं करेक्शन आहे, तर ते तुम्ही इथे समजून घ्या. तुम्हाला या कवितेमध्ये मी एकूण 4 कवितेचं अप्रिशिएशन सांगितलेलं आहे आणि तुमच्या मदतीसाठी मी ट्रान्सलेशन सुद्धा दिलेलं आहे. थोडंसं त्याच्यामध्ये तुम्हाला करेक्शन करण्याची गरज आहे. तुम्हाला यामध्ये काही अडचण वाटत असेल, तुमचं मत सांगायचं असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये जरूर सांगा. आणि माझ्या चॅनलला आणखीन जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. यानंतरची जी व्हिडिओ तुम्हाला मी टाकणार आहे ती तुमच्या लँग्वेज स्टडीबद्दल आहे, त्यामुळे ती तुम्ही नक्की पहा. धन्यवाद.